कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाच्या बाह्य सौंदर्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च झालाय। राज्य शासनानं या तलावात संगीत कारंजा उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिलाय। या निधीतून संगीत कारंजा बसवण्याचं काम सुरू आहे। प्रायोगिक तत्वावर या कारंजाची चाचणी घेण्यात येते। लवकरच या कारंजाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। कोल्हापूर शहरातील रंकाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी राज्य शासनानं सुमारे 25 कोटी रुपये खर्च केलेत। यातून संपूर्ण चौपाटीचं नूतनीकरण, संरक्षक भिंतीचं मजबूतीकरण आणि ऐतिहासिक बाज असलेले विद्युत खांब बसवण्यात आलेत। त्यामुळे सायंकाळच्या वेळेला रंकाळा तलावाचा लूक मरीन ड्राईव्ह सारखा दिसतोय। रंकाळा तलावाच्या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे संगीत कारंजासाठी 5 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळालाय। या निधीतून अत्याधुनिक संगीत कारंजा उभारण्यात येतोय। कारंजा उभारण्याचं काम कोल्हापुरातील सनबीट इलेक्ट्रिक इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड, विप्रो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलंय। या कारंजाची जोडणी सुरू आहे। या कारंजासाठी मोटरची जोडणी करण्यात आली असून सध्या कारंजाची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू आहे। या कारंजामध्ये मुख्य जेटमधून 28 मीटर उंच पाण्याचा फवारा उडणार आहे, तर 15 मीटर उंचीच्या 8 जेटमधून कारंजाचा नजारा अनुभवता येणार आहे। त्याशिवाय इमेज प्रोजेक्टरद्वारे वॉटर स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आई अंबाबाई, श्री ज्योतिबा यांच्यासह प्राणी पक्ष्यांच्या 7 इमेज पाहायला मिळणार आहेत, असं सनबीट इलेक्ट्रिक इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे दिगंबर शेट्टे यांनी सांगितलं। हे आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा म्युझिकल फाउंटन करतोय रंकाळामध्ये। यामध्ये ॲडव्हान्स म्हणजे एअरमध्ये, या पाईपमध्ये एअर आहे आणि एअर असल्यामुळे फ्लोटिंग होते सगळं, आणि याच्यावरती आपण म्युझिकल आणि लाईटिंग सगळं आपण करतो सगळ्यांना। हे आपला 20 ते 25 दिवसात हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल। जर 28 मीटर सेंटर जेट असणार आपला, 28 मीटर सेंटर जेट असणार आणि साईडला 15-15 मीटरचे 2 जेट असणार आणि 8 जेट आहे। आणि आपण यात इमेज स्क्रीन करतो, इमेज प्रोजेक्टरची स्क्रीन म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे आपले फोटो दिसणार। तेव्हा शिवाजी महाराज, शाहू महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचे आपण वॉटर स्क्रीनवरती इमेज दाखवतो। या कारंजामधून प्रचंड वेगानं पाण्याचे फवारे उडणार असून त्यामुळे तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होणार आहे। जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात या कारंजाचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे।